श्री स्वामी समर्थ। माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर मी आज काय बनवणार आहे, आज मी बनवणार आहे आळूच्या वड्या। इथे आळूची पानं घेतली, स्वच्छ धुवून घेतलीत। तर ह्या दिवसामध्ये माती जास्त लागते, त्यामुळे पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची। त्यासाठी इथे मी बेसन पीठ घेतले, त्यामध्ये मसाले टाकून घेतले आणि हळद, मीठ, बाकी काहीच टाकलं नाही। त्यामध्ये थोडं पाणी घालून मिक्स करून घेणार आहे मी। एकदम पाणी टाकू नका कधी पण, एकदम जर पाणी टाकलं तर पिठाच्या गोळ्या होतात, त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे। आणि हे पीठ जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, ह्या स्वरूपात आपल्याला भिजवून घ्यायचे। म्हणजे आपण जेव्हा पानांना पीठ लावतो तेव्हा ते इझी लागलं पाहिजे, पातळ झाल्यावर व्यवस्थित होत नाही। या पद्धतीत करून घ्यायचे। सुरुवातीला एक पान असं मोठं खाली बेसला ठेवायचं, त्याच्यावर छोटी छोटी पानं ठेवायची, त्याला पीठ लावून घ्यायचं व्यवस्थित। आता ही गावरान पानं असल्यामुळे ही घशामध्ये खाजवत नाही, तर गावरान पानं नसली की ती घशात खाजवतात, मग त्यामध्ये लिंबू पिळू शकता तुम्ही। त्याचा रोल करून घ्यायचा आहे। छोटी पानं वरती ठेवायची आणि सगळ्यात खाली मोठं पान ठेवायचं, म्हणजे आपल्याला रोल व्यवस्थित करता येतो। शक्यतो 4 पानांचीच आपल्याला वडीचा रोल बनवायचा आहे। जास्त मोठं जर बनवायला गेलं तर साईडने निसटतं, त्यामुळे जर नवीन कोण शिकत असेल तर 4 पानांचाच रोल करा। या पद्धतीत सगळे रोल करून घ्यायचे। हे आता आपल्याला उकडायला ठेवायचे। ते पाणी गरम करून ठेवले मी, म्हणजे गरम करायला ठेवले, आणि हे चाळणीत ठेवलेत रोल सगळे। चाळणीला अगोदर खाली तेल लावून घेतले, नाही लावलं तरी काही नाही होत, पण लावून घेतलं। इथे मी 12-13 मिनटं फक्त मी बॉईल करून घेतलेत, ते काढून घेतलेत मी थंड होण्यासाठी। दुसरी साईड अशी खालची साईड वरती करायची, म्हणजे पूर्ण थंड होते। आणि फॅन खाली ठेवायचे। हे लगेच जर तळणार असेल तर फॅन खाली ठेवा, आणि नसेल तळणार तर असंच थंड होऊन थंड झाल्यावर मग नंतर तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता। आता मी हे कट करून घेणार याच्या वड्या। पूर्ण थंड झाल्यावरच कट करायचे, नाहीतर मग भुगा होतो वड्यांचा किंवा तुकडे होतात। तळताना सुद्धा सहज कापलं जाते, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईलच किती छान पद्धतीत ह्या वड्या झाल्यात। लाल मसाल्याऐवजी हिरवी मिरची वाटून घातल्यावर पण चांगल्या वड्या होतात, पण त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे मी हिरवी मिरची वापरत नाही। पण खायला हिरव्या मिरचीच्या चांगल्या लागतात। आता ह्या तळून घ्यायच्या, किंवा मग तव्यावर जरी थोडं थोडं तेल टाकून जरी परतल्या तरी पण चांगल्या लागतात।
पाऊस चाललाय बाहेर, खूपच जास्त पाऊस येतोय. इथे आता मी तेल गरम करायला ठेवलंय. आता वड्या तळून घेते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ह्या पद्धतीने एकदा वड्या करून बघा. खूप सोपी पद्धत आहे, काही जास्त अवघड नाही. धन्यवाद.